नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सूत्रसंचालन कसे करावे अर्थात अँकरिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल अर्थात पब्लिक स्पीकिंग, मग याबद्दलची सविस्तररित्या माहिती आपण जाणून घेणार आहोत. सूत्रसंचालन कसं करावं त्याची 2 मिनिटाची लिखित स्क्रिप्ट या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. मग सुरुवातीला आपण पाहणार आहोत सूत्रसंचालन म्हणजे नेमकं आहे तरी काय. मित्रांनो, सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाचा प्रवाह नीट, प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा दुवा अर्थात लिंक असतो. प्रेक्षक आणि व्यासपीठ यांच्यामधला एक महत्वाचा सेतू असतो. वेळ, भाषा आणि वातावरण यांचा समतोल राखणारा तो कलाकार असतो. मग उत्कृष्ट अर्थात चांगल्या सूत्रसंचालनासाठी 3 मुख्य कौशल्य असतात. मग अर्थात अँकरिंग स्किल कोणतं? क्रम सांभाळणं. कार्यक्रमाचा दिलेला निश्चित, सुयोग्य, सुसंगत क्रम सांभाळण्याचं काम खरं तर सूत्रसंचालनामध्ये असतं. सूत्रसंचालकाकडे असणं महत्वाचं आहे. कार्यक्रमामध्ये निवेदनामध्ये योग्य शब्दांची अर्थात अचूक शब्दांची निवड करणं, त्याचबरोबर बोलत असताना जोड वाक्य त्या ठिकाणी असणं महत्वाचं आहे. बी, कम्युनिकेशन स्किल. मग त्या कम्युनिकेशन स्किलमध्ये स्पष्ट उच्चार सूत्रसंचालकाचा असला पाहिजे. सोपी, प्रभावी आणि सहज सुबोध भाषा सूत्रसंचालकानं वापरणं महत्वाचं आहे. तसेच प्रेक्षकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सर्वांकडे सूत्रसंचालकाची नजर अर्थात आय कॉन्टॅक्ट असणं महत्वाचं आहे. मग पब्लिक स्पीकिंग सूत्रसंचालकाकडे कसं असलं पाहिजे तर त्याच्याकडे बोलताना, निवेदन करताना आत्मविश्वास असायला, त्याच्या आवाजात चढ उतार असणं महत्वाचं आहे आणि त्याची बॉडी लँग्वेज सुयोग्य, सुसंगत पद्धतीनं असणं महत्वाचं आहे. मग मित्रांनो, सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाने कार्यक्रमाच्या अगोदर लिखित स्क्रिप्ट कशी तयार करावी तेही 2 मिनिटात स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मी माहिती देतोय. पहिली स्टेप आहे कार्यक्रमाची माहिती तुम्ही प्रथमतः लिहिणं महत्वाचं आहे. मग त्यामध्ये काय येईल? कार्यक्रमाचं नाव येईल, कार्यक्रमाचं स्थळ येईल, कार्यक्रमाची तारीख येईल, त्या कार्यक्रमाला कोण प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्या पाहुण्यांची त्या ठिकाणी नावं सूत्रसंचालकानं जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाचा प्रकार कोणता आहे म्हणजे त्याबद्दल सुसंगत शब्द, वाक्य सूत्रसंचालकाला वापरता येतील. मग सूत्रसंचालनाच्या स्क्रिप्टचा आराखडा कसा असतो तर ते या ठिकाणी आपण आता समजून घेतोय. प्रारंभ, सुरुवात म्हणजे नमस्कार. 2, पाहुण्यांचं स्वागत. 3, कार्यक्रमाची ओळख सूत्रसंचालकानं करून देणं महत्वाचं आहे आणि त्यामध्ये मान्यवरांचं मनोगत असेल किंवा त्याच्या अगोदर पाहुण्यांचा सत्कार असेल किंवा त्यामध्ये वैविध्यपूर्ण एखादा उपक्रम असेल आणि शेवटी आभार. अशा रीतीनं ती स्क्रिप्ट असते. मग या ठिकाणी मी आपल्याला नमुना लिखित स्क्रिप्ट, एक्झाम्पल स्क्रिप्ट या ठिकाणी देतोय. सुरुवातीला आपण प्रारंभ अर्थात ओपनिंग. मग या प्रसंगी सूत्रसंचालकाने कसं बोलावं, कशी त्या स्क्रिप्टमध्ये काय सुरुवातीला लिहिणं महत्वाचं आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या या सुंदर कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं ती लिखित स्क्रिप्ट अशी लिहिणं महत्वाचं आहे. मग पब्लिक स्पीकिंग टिप्स या ठिकाणी पहिले जे 30 सेकंद आहे ती सूत्रसंचालकांना आत्मविश्वासानं बोलणं महत्वाचं आहे, कारण इथंच खरं तर छाप पडत असते. कार्यक्रमाची ओळख सूत्रसंचालकानं की आज आपण येथे कोणत्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलोय त्या कार्यक्रमाचं नाव या ठिकाणी घेऊन या महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. हा कार्यक्रम केवळ औपचारिक नाही तर विचारांना दिशा देणारा आहे. मग कम्युनिकेशन स्किल कशी असतात पहा. सोपी वाक्य आणि सूत्रसंचालकाचे स्पष्ट उच्चार. पाहुण्यांचं स्वागत. उदाहरणार्थ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विराज जाधव साहेब यांचे मी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे. मग अँकरिंग स्किल काय आहे ते सूत्रसंचालकाने जाणून घ्या. नाव, पद म्हणजे जे मान्यवर आहेत त्यांचं नाव, त्यांचं अचूक पद सूत्रसंचालकानं घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जोडवाक्य मगाशी सांगितल्याप्रमाणे
निवेदनामध्ये जोडवाक्य येणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, विचार ऐकून मन प्रगल्भ होतं आणि कला पाहून भावना जागृत होतात. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळूया. हे वाक्य सूत्रसंचालकाची ओळख या ठिकाणी दाखवण्याचं काम करत असतं. तर शेवट, आजचा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरला असेल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजकांचं मनापासून आभार, धन्यवाद. अशा रीतीने सूत्रसंचालकाने शेवट करावा. सूत्रसंचालन करताना निवेदकानं कोणते गोल्डन रूल्स लक्षात ठेवावी? स्क्रिप्ट पाठ नको, तर ती स्क्रिप्ट तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. ज्या सूत्रसंचालकाला स्क्रिप्ट तो समजून घेतो, तो सुयोग्य पद्धतीने निवेदन करतो. एक सर्वात महत्वाचं म्हणजे ती स्क्रिप्ट पाठांतर नको, तर समजून आकलन करून घेणं महत्वाचं आहे. 2, वेळेचं भान ठेवा. 3, मी कमी पण आपण जास्त, असं त्या ठिकाणी निवेदन आणि निवेदनात शब्द असू द्या. गडबड झाली तर शांत राहा. प्रेक्षक तुमचे मित्र आहेत, हे सूत्रसंचालकाने लक्षात ठेवावे. आणि शेवटी मी आपल्याला या ठिकाणी सांगेल की एक ओळीत सूत्रसंचालनाचं गमक काय आहे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहत असताना की सूत्रसंचालन कसं करावं किंवा सूत्रसंचालनामध्ये काय असावं, तर चांगली स्क्रिप्ट, प्रभावी संवाद आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण म्हणजेच यशस्वी सूत्रसंचालन. मित्रांनो, हा होता सूत्रसंचालन कसे करावे. 1-2 मिनिटांमध्ये एक लिखित स्क्रिप्ट कशी तयार करावी, तर याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण भाग क्रमांक 2, सूत्रसंचालन कसे करावे याचा भाग क्रमांक 2 उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर, मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.